अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अर्धा तास चर्चा जल जीवन मिशनवर लावली आणि त्याच्यात राज्यामधली चर्चा होणार आहे। सुधीर भाऊचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि मंत्री महोदय प्रत्येकाला पॉझिटिव्ह उत्तर देतात, हे नवीन नाही, हे पहिल्यापासूनच देतात, म्हणून मंत्री महोदयालाही धन्यवाद। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयाला सांगू इच्छितो की माझ्या जालना जिल्ह्यामध्ये 733 योजना मंजूर झाल्या। पैसे किती त्याला? 507 कोटी रुपये, 507। पूर्ण किती झाल्या याचा जर विचार जर आपण केला तर 277 झाल्या। आणि आपण हा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं काम झालं, आमच्याकडे जालना जिल्ह्यामध्ये व्हाईट क्रॉस नावाची डीपीआर बनविणारी एजन्सी नेमली जालना जिल्ह्यासाठी, पण 40% योजना पूर्ण झाल्या। व्हाईट क्रॉस ही डीपीआर बनवण्यासाठी योजना जालना जिल्ह्यासाठी हिना काय केलंय तुम्ही सांगितलं आता, सरपंचाला 25 लाखापर्यंत अधिकार होते ग्रामपंचायतला। सरपंच आणि ग्रामसेवक तिथली जे मिळून 24,99,000 एस्टिमेट बनिलं, अंदाजपत्रक बनिलं, ती अपूर्ण ठेवली की माझं आता कार्यकाळ संपत आला, मी कोणताही लोकप्रतिनिधी बनते। याच्यामुळं काही ठिकाणी ह्या योजनेचं वाटो याच्यामुळे झालंय। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की ज्या योजना अपूर्ण राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी ज्या एजन्सीना अमितजनक एक कामं 25-25 कोटी रुपयाचे घेतले। अध्यक्ष महोदय, 2 प्रश्न विचारून द्या ना अध्यक्ष महोदय, महत्वाचं आहे ना, मी 2 प्रश्न विचारा ना, आपण प्रश्न विचारा ना, डेव्हलप करू नका। अध्यक्ष महोदय, ज्या 40% योजना पूर्ण झाल्या पण तिथं भूजल सर्वेक्षण वाल्यांनी तिथं अपूर्ण योजना केल्यामुळे तिथं पाणी होऊन गेलं नाही त्या घरापर्यंत, ते आपण त्याची चौकशी करून करणार का? दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या ठेकेदारांनी 25-25 कामं घेऊन ठेवले पण कामं पूर्ण नाही केले, त्या एजन्सीचा आपण चौकशी करून सनी ते काम पूर्ण करण्यात येतील का? आणि माझी शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, जालना जिल्ह्यामधले जेवढे अपूर्ण राहिले त्याला पूर्ण करण्यासाठी निधी लवकरात लवकर उपलब्ध किती दिवसात करून देणार आणि ते काम कधी अपूर्णचं पूर्ण करणार, एवढंच माझं आपल्या माध्यमातून